नमस्कार. स्वयंपाकघरातील काही छान अशा टिप्स. नंबर 1. मीठ ओलसर असेल तर ते मीठ गरम कढईत मंद आचेवर गरम करा. त्यामुळे मीठ कोरडे होते आणि पदार्थामध्ये मिठाचे प्रमाण बरोबर होते. नंबर 2. सुक्या खोबऱ्याच्या वाट्या कधी कधी खूप कडक असतात. अशा वेळी त्या वाट्या अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवल्यास लवकर किसल्या जातात आणि आपले कामही सोपे होते. नंबर 3. सँडविचसाठी हिरवी चटणी करताना त्यात बिया काढलेली ढोबळी मिरची आणि काही पालकांची पाने घातली तर कोथिंबीर कमी लागते आणि रंगही हिरवा गडद येतो. नंबर 4. पराठे चविष्ट होण्यासाठी पिठात किसलेले उकडलेले बटाटे घाला. नंबर 5. पराठे करताना तेल किंवा तुपाच्या ऐवजी पराठ्यांना वरून बटर लावल्यास ते अधिक चांगले लागतात. नंबर 6. ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी सातूचे पीठ घाला. यामुळे ग्रेव्ही घट्ट होईल आणि चवदारही लागेल. नंबर 7. पकोडे बनवताना पिठात चिमूटभर अरारूट आणि थोडे गरम तेल घातल्यास पकोडे अधिक कुरकुरीत आणि चवदार होतात. नंबर 8. पकोडे सर्व करताना त्यावर चाट मसाला शिंपडा. ते अधिक चवदार बनतात. नूडल्स उकळताना उकळत्या पाण्यात थोडे मीठ आणि तेल टाका आणि शिजल्यानंतर थंड पाण्याने धुवा. नूडल्स एकत्र चिकटणार नाही. नंबर 10. रायत्यात भाजलेली हिंग आणि जिरे घालण्याऐवजी हिंग आणि जिरे घातल्यास रायता अधिक रुचकर बनतो. नंबर 11. राजमा किंवा उडीद डाळ बनवण्यासाठी पाणी उकळताना मीठ घालू नका. ती लवकर शिजते. नंबर 12. पिठात 1 चमचा साखर घालून पीठ मळून घेतल्याने पुऱ्या चांगल्या फुगतात. नंबर 13. जर पनीर कडक असेल तर ते कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून 10 मिनिटे ठेवा. पनीर मऊ होईल. नंबर 14. भात शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने भात अधिक चमकदार, पांढरा आणि चवदार होतो. नंबर 15. कांदे तळताना थोडी साखर घातल्यास ते लवकर तपकिरी होण्यास मदत होईल. नंबर 16. दही बनवायला आंबट नसेल तर कोमट दुधात 1 हिरवी मिरची टाकून दही तयार करता येते. धन्यवाद.